मित्र हो, सध्याच्या तरुण आणि तरुणीमध्ये जे बाहेरगावी शिक्षण घेतात त्यांचं एक वास्तव चित्रण की मेसला जेवण खूप कमी असतं. मेसचे महिन्याला 5-6 हजार रुपये भरले जातात, परंतु महिन्यातून खूप कमी वेळा त्या ठिकाणी जेवण केलं जातं आणि बाहेरचे पिझ्झा, बर्गर, चहा, वडापाव, सिगारेट अशावर कमीत कमी त्याच्या डबल खर्च केला जातो. बाबाकडून मिळालेले पैसे धुवा म्हणून उडवला जातो. 500 रुपये काही क्षणात संपवतो, परंतु तेच 500 रुपये कमवण्यासाठी ज्यावेळेस घाम गाळला जातो, ज्यावेळेस 6 ते 8 तास काम करावं लागतं, त्यावेळेस त्या 500 रुपयाची किंमत कळते. आवाढव्य खर्च टाळा. आवाढव्य खर्च हा तुमचा इन्कमच असू शकतो, कारण की ज्या वेळेस आपल्या कठीण परिस्थिती उद्भवते त्यावेळेस कणखरपणे उभा राहण्यासाठी आपल्याला आर्थिकतेचा खूप मोठा सोर्स कामी असतो. आपण कोणतेही रुपये खर्चण्या अगोदर आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण कमवते असले पाहिजे. ज्यावेळेस आपण 10 रुपये कमवत असाल त्यावेळेस आपण 1 रुपये खर्च करू शकतो. आणि तरुण तरुणीमध्ये हे खूप मोठं शॉप केलं जातं की 1.5 लाख रुपयाचा मोबाईल घेतला जातो, तो वापरला जातो, परंतु 10-20 हजाराचा मोबाईल घेऊन 1 लाख रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्याचे काही वर्षांनी 10 लाख होतील. तुम्ही अभिमानाने मोठ्या किमतीचा मोबाईल वापरू शकता.